नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। ऐक्यवादी रिपब्लिकन पार्टी अध्यक्ष दिलीपदादा जगताप यांनी मुंबईतील एका पत्रकार परिषदेमध्ये महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर केला आहे। महायुतीच्या कामिनी जाधव यांनाही त्यांनी जाहीरपणे पाठिंब्याचे पत्र पत्रकार परिषदेच्या दरम्यान दिले, त्याबद्दलची ही बातमी। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, आठवले गट, राष्ट्रवादी अजित पवार गट या महायुतीला जाहीर पाठिंबा दिलेला आहे। आमची भूमिका अशी आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या 10 वर्षांमध्ये देशाचा संपूर्ण चेहरामोहरा बदललेला असून देशाला विकासाच्या उंचीवर नेले आहे। त्यांच्या नेतृत्वात भारतीय अर्थव्यवस्थेने घेतलेली झेप भारताला निश्चित राष्ट्राच्या बरोबर देणारे असून देशातील बेकारी गरिबी सोडण्यात त्याचा नक्कीच फायदा झालेला आहे। पुढील 5 वर्षांमध्ये त्यांच्या नेतृत्वात देश अधिक विकसित व मजबूत होईल असा आमचा विश्वास आहे। आदरणीय मोदी साहेबांनी पुढील 25 वर्षाच्या देशातील विकासाचे संकल्प कार्यक्रम तयार केले असून भारत नजीकच्या काळात सर्व आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या 8 वर्षांमध्ये अनेक मोठे प्रकल्प महाराष्ट्र प्रगती अग्रेसर राज्य असल्याचे दाखवले। अनेक योजना राबवून महाराष्ट्र शासन अनेक लोकाभिमुख करण्याचा प्रयत्न केला। त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस साहेबांनी अनेक पायाभूत सुविधा या महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नेतृत्वात तयार झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री व देशाचे आंबेडकरी रिपब्लिकन चळवळीचे नेते आदरणीय आठवले साहेबांनी नरेंद्र मोदी साहेबांना पाठिंबा देण्याची जी भूमिका घेतलेली आहे त्या भूमिकेला संपूर्ण पाठिंबा देऊन समाजाच्या व राष्ट्रहिताच्या भूमिकेतून आम्ही सक्रिय पाठिंबा जाहीर करतो आणि ही भूमिका आम्ही लोकांपर्यंत घेऊन जाऊ एवढं या ठिकाणी। जरा भाऊ या ठिकाणी आम्ही आमची भूमिका स्पष्ट केलेली आहे। देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी देशाला गेल्या 10 वर्षांमध्ये जे विकासाचं स्वप्न दिलेलं आहे आणि त्या स्वप्नाच्या जवळपास देश चाललेला आहे आणि पुढील 5 वर्षांमध्ये अनेक प्रकल्प बेकारी, गरिबी, दारिद्र्य दूर होण्यासाठी त्यांचे अनेक संकल्प आहेत। त्या संकल्पांना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सर्व उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा दिलेला आहे। आदरणीय ताई या ठिकाणी आहेत, त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी विशद केलेली आहे आणि मला एक त्यांचा अभिमान आहे की ही भीमकन्या विधानसभेमध्ये कसं त्यांनी गाजवलेलं आहे, अनेक गोरगरिबांचे प्रश्न मांडलेले आहेत, त्याच पद्धतीनं ते पार्लमेंटमध्ये सुद्धा सर्व समाजाला सोबत घेऊन आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आपली भूमिका ही मांडतील असा आम्हाला विश्वास आहे।
ताई काय सांगाल आज यांनी आपल्याला पाठिंबा दिला आपण देखील उमेदवार आहात खासदार देखील काय सांगाल? तिनका तिनका जुळता गया और कारवा बनता गया ही भूमिका मला असं वाटते. ती फील येत आहे की एक एक माणूस एक एक पक्ष एक एक सपोर्ट हा या महायुतीच्या सोबत जोडतोय आणि आणखीन ताकद वाढते. मी त्यांचे खूप खूप आभार मानू इच्छिते की त्यांनी पत्राद्वारे, केवळ तोंडी नव्हे तर पत्राद्वारे त्यांनी मला पाठिंबा दिला. ताई काय प्रश्न घेऊन आपण मतदारांमध्ये खरं तर उमेदवाराने ना डोक्यामध्ये असं हे प्रश्न घेऊन चालायचं नसतं. त्याला त्याचे प्रश्न माहिती पाहिजेत आणि त्याने विचार केला पाहिजे की या विभागाचं नेतृत्व मी करणार आहे. त्या विभागातल्या अगदी गरीबच्या गरीब माणसाचा प्रश्न आणि श्रीमंतच्या श्रीमंत माणसाचा प्रश्न हा माझा प्रश्न आहे आणि त्या प्रत्येक प्रश्नाला सोडवण्याचा मी प्रयत्न करते. लढत कशी असणार आहे काय वाटतं? लढतीसारखी असणार आहे आणि मी पॉझिटिव्हली लढते. मैडम, जिस तरह 2025 में हल्के में जो है उर्दू भवन का काफ़ी ज़्यादा आपने उठाया था और जिस तरह कि ईद मिलादुन्नबी के उसमें जुलूस का भी आपने किया और जिस तरह देखें कि ये शिवसेना है जो शिंदे गुट है वो हिंदुत्व को लेकर के महत्व देती है. हिंदुत्व का क्या मतलब है, क्या इसका माने है, क्या इस बात? जो हिंदुस्तान में रहता है उसको हिंदू बोला जाता है. और मैंने कहा कि लोक प्रतिनिधि जो होता है वो उसने मैं हिंदू हूँ, कोई किसी को नहीं पूछी मैं कौन हूँ तो कौन है, पूछे तो इंसान भी होगा इंसान. इस तरह देखा जाए कि आप क्या क्या मुद्दे लेकर के आप वापस आगे में जाएंगे? इस हलके का हर एक मुद्दा यामिनी जादव का मुद्दा होगा और जिस तरह से संसद में यहाँ पे असेंबली में आवाज़ उठाया गया उसी तरह से संसद में आवाज़ उठाया. आगे चल के कब तक के निर्माण हो जाए उर्दू भवन का? ये अभी बस आचार संहिता है तो मैं कुछ बोल नहीं रही हूँ. आपको पता है वो उर्दू और वो उर्दू भवन नहीं है, वो उर्दू लर्निंग सेंटर है और उसके लिए क्या कुछ किया है वो आप जान रहे हो. और मुझे लगता है ये आप